गेल्या 8 दिवसात विरोधक म्हणतात नगरपालिकेत कोण निवडून आलं फरक पडत नाही. मुळात ही गोष्ट ते लोकांना नाही तर स्वतःला सांगत आहेत. पण हे त्यांना स्वतःला माहीत आहे फरक किती पडतो तो. आता महानगरपालिकेत ही आमचाच महापौर दिसणार असं प्रत्येक ठिकाणी भाजप सांगतंय. याचाच अर्थ भाजप स्वबळाचा नारा देत आहे. आता अहिल्यानगरमध्ये कोतकर, जगताप यांचा भाजपला कसा पाठिंबा भेटणार का विरोधात लढणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. सगळ्यात आधी पाहू नगरमध्ये कोतकर व जगताप यांचं कसं आहे वर्चस्व. इथे गेले 3 टर्म संग्राम जगताप आमदार, माजी आमदार अरुण काका जगताप यांचं नगरच्या राजकारणावर होल्ड. यांच्याच पाठोपाठ आता संग्राम भैया जगताप यांनीही नगरवर एक हाती सत्ता मिळवली. मागील काही दिवसापासून संग्राम भैया कट्टर हिंदुत्ववादी म्हणून उदयास आले. एवढंच काय तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी राज्यात आपली वेगळीच छाप उमटवली. शहरातील कुठलाही विषय असो ते अगदी सहज व सोप्या पद्धतीने सोडवतात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पक्षाची त्यांच्यावरची नाराजी लपून राहिली नाही. तरी सुद्धा न डगमगता जगताप काम करत राहिले. तर दुसरीकडे केडगावमधून उदयास आलेले कोतकर कुटुंब राजकारणात महापौर पदापर्यंत गेलं. आपल्या व्यवसायातून समाजकारण त्यांनी सोडलं नाही. आज ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचं केडगावसह अहिल्यानगरमध्ये मोठे वजन आहे. त्यांच्या एका निर्णयाने नगरचं राजकारण फिरतं. मागील विधानसभेला त्यांनी आमदारकीसाठी जोरदार तयारी करत राजकारणात पुन्हा एकदा एंट्री केली होती. त्याचवेळी नात्यागोत्याच्या राजकारणानं त्यांना थांबवलं. पण आता महानगरपालिकेला त्यांनी 2 महिने आधीच तयारी करत प्रचारालाही सुरुवात केली. पण सगळे वेगवेगळे लढले तर दगाफटका नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि कोतकर गट हे एकत्रच लढतील असं सध्या तरी दिसतंय. आता या राजकारणात स्वर्गवासी अरुण काका जगताप व स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची उणीव नक्कीच भासल्याशिवाय राहणार नाही. कारण इथून मागं नगरचं राजकारण हे जगताप, कर्डिले, कोतकर या त्रिकुटाशिवाय पूर्णच होत नव्हतं. आता महानगरपालिकेला जगताप, कोतकर एकत्र आले तर नक्कीच भाजपसाठी ही धोक्याची घंटा. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यातच महाविकास आघाडी यांची अजून जुळवाजुळव होताना दिसत नाही. विधानसभेसारखं कोतकर आता थांबणार नाहीत हे मात्र नक्की. परंतु युतीमध्ये सुरू असलेली गडबड लपून राहिली नाही. त्यातच मागील काही दिवसात ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांची भाजपच्या स्टेजवर झालेली एंट्री सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेली. कारण भाजप पक्ष प्रवेशामुळं स्थानिक राष्ट्रवादी अजित पवार गटाला इथं मोठा धक्का बसणार. हे पाहावं लागणार ते कसं. तर विधानसभेला आमदार जगतापांना तोडीस तोड लढत देण्यासाठी उमेदवारच नव्हता. त्यात कोतकर कुटुंबातील कोणीतरी उभं राहिलं असतं तर ही लढत जगतापांना जड गेली असती हे दिसून आलं. पण कोतकरांना माघारीसाठी पुढील वेळेस संधी असं आश्वासन दिल्याच्या चर्चा त्यावेळी जोरदार झाल्या. अहिल्यानगर शहरात या दोन्ही कुटुंबाचं राजकारण जवळपास सारखंच. यांना मानणारा मोठा परिवार. या शहरात विधानसभेला कोतकर कुटुंबियांनी आपली सर्व ताकद जगतापांच्या पाठीशी उभी केली व तिसऱ्यांदा एक हाती सत्ता मिळवत संग्राम जगताप आमदार झाले. मात्र आता कोतकर व जगताप वेगवेगळे लढणार की युती करणार याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलंय. साहजिकच युती न झाल्यास कोतकर गट महायुतीला डॅमेज करण्याचे जास्त चान्स आहेत. पण हे त्रिकूट जर एकत्र आलं तर अहिल्यानगर शहरात महायुतीचाच महापौर होणार हे मात्र निश्चित. त्यातच लोकसभा असेल किंवा विधानसभा, कोतकरांची रणनीती विरोधकांना जड जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं महायुती व महाविकास आघाडीला कोतकर वरचढ ठरत असतील तर भाजप कोतकरांना पक्षात घेऊन विरोधकांना लढत देईल आणि त्यामुळं महापौर हा भाजपचाच होणार असं भाजपला वाटतंय. खरंच महापौर भाजपचा होईल का? तुम्हाला काय वाटतंय? कोतकर गट भाजपात पक्ष प्रवेश करणार की विरोधात उतरणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.